कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। भाजपचे नेते समरजित घाटगे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गळ टाकण्यात आल्याची माहिती मिळतेय। हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटाकडून 2 वेळेला समरजित घाटगे यांना संपर्क केला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मात्र समरजित घाटगेंकडून अपेक्षित प्रतिसाद आलेला नाही अशी देखील माहिती मिळतेय। लढत तिरंगी चौरंगी कशीही होऊ दे, आमदार मीच होणार आणि मंत्रिमंडळामध्ये देखील असणार अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। ते जनता ठरणार ना। 25 वर्षाच्या प्रत्येकाला पुढे उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अधिकार आहे। पण काय सांगितलेलं आहे, अजित पवार गट घड्याळ चिन्ह, माझा प्रचार सुरू झालेला आहे। माझ्या विरुद्ध कोण आणणार आहे मी याची चिंता करत नाही, हे आधीच सांगितलेलं आहे ना। संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं का? नाही, मला एकाच एक होऊ दे, तिरंगी होऊ दे, चौरंगी होऊ दे, मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।